आता साम टीव्हीवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। महाराष्ट्रात अॅनालॉग आणि आर्टिफिशियल पनीरवर बंदी घालण्यात आलेली आहे। ही बंदी 1 वर्षासाठी असून अशा प्रकारच्या पनीरचं उत्पादन आणि विक्री हा दंडनीय गुन्हा असेल। या संदर्भातील आदेश जारी करण्यात आलाय आणि अशा पनीरवर बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेली होती। आपण भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांच्याशी थेट संवाद साधूयात। सर, आपण पाहतोय तुम्ही मागणी केलेली होती की आर्टिफिशियल पनीरवर बंदी घाला आणि आता अखेर राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे। हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे। मी मार्च 2025 विधानसभेमध्ये हा मुद्दा घेतला आणि आजच्या जो तुम्ही अध्यादेशमध्ये पाहिलं असेल, जी आर आता जाहीर काढले गेलेला आहे आयुक्त आदरणीय तुकारामजी मुंडेंनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे की मोठ्या प्रमाणात जे पनीर मिळतं ते नॉन केबल आहे, म्हणजे हे अध्यादेशामध्येच त्यांनी मान्य केलेलं आहे। तर आज त्याच्यावर सर, तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाहीये। थोडं नेटवर्क मध्ये राहून पुन्हा एकदा बोलाल का? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय सर? हाँ सर, बोला। परत फोन करतो मॅडम। हॅलो, हाँ सर, बोला। हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। कारण महाराष्ट्रात एफडीएकडे तेवढी मोठी टीम ही कंट्रोलिंग साठी नाहीये। हे वेळोवेळी धन्यवाद सर या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आलेली आहे। 1 वर्षासाठी ही बंदी असणार आहे आणि यासाठी आपण पाहतोय की आमदार विक्रम पाचपुते यांनी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय एफडीएच्या आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे।